राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकारी चळवळीतून उभारलेल्या बँका सध्या राजकीय मंडळींसाठी पैसे कमावण्याचे अड्डे झालेत। शेतकऱ्यांनी जमवलेला पैसा बँकांचे संचालक कसे उडवतात हे जय महाराष्ट्र तुम्हाला दाखवणार आहे। बँकेमध्ये भरतीसाठी गरीब तरुणांकडून कसे घेतले जातात लाखो रुपये, पात्रता नसतानाही कसे खिरापतीसारखं वाटलं जातंय लाखो रुपयांचं कर्ज, गरज नसताना उद्घाटनाच्या कार्यक्रमांवर कसे उधळले जातात लाखो रुपये। हे पहा चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे बँकेत केल्या जाणाऱ्या भरती संदर्भात ते संचालक मंडळाची बैठक घेत आहेत। 24 जागांसाठी अनुसूचित जातीचे उमेदवार शोधायचे होते, पण इथं तर प्रत्येक पदाच्या उमेदवाराचे भाव ठरवले जात आहेत। तर ज्यावेळेस मग आता हे झालं त्यावेळेस 6 सीट असं माहिती झालं तर आपल्याला एखादी सीट भेटते म्हणून मी नोव्हेंबर मध्ये त्याच्यामुळे 7.5 लाख रुपये घेऊन गेले। म्हणजे परिस्थिती म्हणजे व्याजाने पैसे देऊ मी पैसे होतो त्यामुळे 7.5 मार्क मी जवळचा मागत होता, तर त्यामुळे नोव्हेंबर मध्ये 7.5 लाख रुपये दिले। तर माझी अशी विनंती आहे की बा आता जर तुमच्या याच्यात काही रेट जर काही वाढत असेल तर ते मी लागत वरचे पैसे लागत बसत असलं मी स्वतः ऍडजस्ट करत आहे, पण त्याला एक द्यावं मी सर्व संचालकांना विनंती करतो। शिपाई एकच सीट आहे। अच्छा त्यांनी आपलं नाही हे बरोबर आहे, हे गोष्ट खरी आहे, पण आपण परिस्थितीनुसार तेव्हा त्यामुळे 7.5 घेतले नाही वैयक्तिक बाकी कोणी काय केलं ठीक आहे। तुम्ही तसं जे पैसे होईल ते पैसे तुम्ही माझ्या खात्यावर लावा, मी तेवढं तयार आहे। ठीक आहे मी तयार आहे। म्हणजे जर त्याला लिलाव जरी करत जेवढं त्याला डबल जरी जात असत ते एक्सेप्ट करत तयार मी, कारण आपण शब्द दिला गोष्टी पैशाने नाही करत। एक मी सांगून पाहून राहिलो किती विचार करा बाकी दुसरं मी पुढच्या वेळेस आला तर म्हणजे तुम्ही कोणत्या निर्णय घ्या आपल्याला सांगायला तुला आयडिया राहिली बरं राहील ना। 12च्या वर कशाला आदिवासीसाठी 6च्या वर एसटी साठी 12च्या वर 12 चालू, पण समजा आलेच नाही तर काही चालू। तुमच्याकडे घेणार आहे का एसटीचा? माझ्याकडे म्हणून नाही, एका जणाला शब्द आमच्याकडे एक कॅन्डिडेट नाही, आपल्याला घेणार नाही। वास्तविक जिल्हा सहकारी बँकेत भरती करताना राज्य सरकारच्या SLTF कडून परवानगी घ्यावी लागते। त्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये नाबार्डसह राज्य बँकेचे प्रतिनिधी असतात। ही परीक्षा MKCL कडून ऑनलाईन घेतली जाते आणि फक्त उत्तीर्ण उमेदवारांची यादी दिली जाते। पण या MKCL ने उत्तीर्ण झालेल्यांचे केवळ गुण सांगितले। बँकेकडे तोंडी परीक्षेचे 50 गुण असतात आणि इथंच आपल्या आवडत्या म्हणजे पैशाची सेटिंग झाली अशा उमेदवारांना घेतलं जातं। इतकंच काय तर बँकेच्या अध्यक्षांनी इतर अधिकाऱ्यांसमोर तसा भरवसाही दिला। दुसरी माहिती अशी देतो तुम्हाला मी की आपण त्याच्याशी आम्ही आता कॉन्टॅक्ट केला तो आपल्याला 60 ते 70% आपल्याला रिझल्ट देणार, त्याच्यावर देणार नाही। 60 ते 70%। जेव्हा आपण 100 नाव दिले तर तो 60 आपल्या फेवरनं देईल किंवा 70 आपल्या फेवरनं, बाकीचे 30% त्याच्याकडे म्हणजे ते आपल्या हातात राहणार याची माहिती देतो। 30% ते हातात राहणार नाही मग ओरलमध्ये आपण ते आपण आपले मार्क ओरलमध्ये आपण ऑनलाईन एक्झाम तेच आहे 70% तुमचा रिझल्ट तुम्ही बनाल त्याप्रमाणे म्हणजे आपण नंबर तसं नंबर 70%, त्याच्यावर आपल्याला तो वागणार 70% मध्ये आपल्याला सिलेक्शन करावं लागेल आणि मग तिथं ओरल मध्ये मार्क देताना तर ते फेल पडतील। दुसरी गोष्ट असं करणार आहे ते त्यांच्याशी आम्ही पूर्ण चर्चा करतो। आमचे जे ओरलचे मार्क आहे हे मार्क त्यांना माहित झाल्यानंतरच ते त्याचे मार्क आपल्याला माहिती, म्हणजे आम्हाला माहित नाही करणार की त्यांना किती मार्क पडेल। याबाबत आम्ही बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांना विचारलं असता ते काय म्हणाले ते पाहूया। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ऑगस्ट 2013 मध्ये राखीव पदासाठी भरती झाली होती आणि ही भरती बँकेच्या संचालक मंडळाने MKCL या संस्थेमार्फत ही भरती घेतली होती। या भरतीमध्ये अनेक राखीव मुलं हे या बँकेत नोकरीवर लागले आहे। 24 पदसंख्या होती, परंतु या भरतीमध्ये फार मोठा गोळ झाला असून या भरतीची माहिती मला 2013 मध्येच मिळाली, परंतु या बँकेवर काँग्रेसचं शासन होतं
आणि महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसचं शासन होतं आणि यापोटी आम्ही तक्रार यासाठी नाही केली की जर आपण ही तक्रार केली तर ही दाबण्यात येईल, यावर कारवाई होणार नाही. परंतु सध्या स्थितीत महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आली आहे आणि या नवीन सरकारकडून फार मोठ्या आशा आहेत. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही महाराष्ट्रात 2 क्रमांकाची असल्यामुळे या बँकेची स्थिती वर्धा, बुलढाणा आणि नागपूरसारखी व्हावं नाही म्हणून जेव्हा मला ही तक्रार माहीत झाली ते मी ताबडतोबच संबंधित माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मी ती केली असून यावर मी सविस्तर चौकशी मागितली आहे आणि काही प्रूफसुद्धा मी त्यांना सादर केले आहेत. हे प्रकरण इथंच थांबत नाही, तर या बँकेने अशा व्यक्तींना लाखोंचं कर्ज दिलंय जे कर्ज घेण्यास अपात्र आहेत. नियम खुंटीवर टांगून कर्जांचं वाटप करण्यात आलंय. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातली एक दुसऱ्या नंबरची बँक आहे आणि त्या बँकेमध्ये चांगलं काम चालू असताना हे 19 नोव्हेंबरला नाबार्डच्या कमिटीनं आमच्या सर्व संचालक मंडळासमोर एक संचालकांचं लक्ष वेधलं आणि त्यांनी सांगितलं की बा तुमच्या बँकेमध्ये 3 कर्जाच्या प्रकरण असे बोगस प्रकरण आढळून आलेले आहेत. त्यावर एक सुधाकर बोरकरची सावली शाखेतून आलेली केस आहे, एक मंगेश डांगे यांच्या पत्नीच्या नावाने कर्ज घेतलेला आहे, दुसरा बोरकर राजेश कवठे वडोली शाखेतून त्यांनी कर्ज घेतलेला आहे. आणि ही कर्ज देत असताना बँकेच्या काही अटी व शर्ती नियम असतात, परंतु बँकेचं कर्ज देताना त्यांनी शर्तीचं भंग करून कार्यकारी अध्यक्ष आणि कार्यकारी सदस्य आमचे सीओ आणि बँकेचे अध्यक्ष आणि त्या कमिटीमध्ये असलेल्या सदस्यांनी बरोबर कर्ज वाटप केलेलं नाही आणि त्यांची परतफेड करण्याची सुद्धा क्षमता नाही. मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केलेलं आहे, 25 लाख 35 लाख आणि त्या केसेसमुळे आज बँक आमची NPA मध्ये आलेली आहे. बँकेचा NPA सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि यापूर्वी बँकेच्या ठेवीसुद्धा चांगल्या प्रमाणात होत्या, परंतु 53 कोटी ठेवीसुद्धा बँकेच्या कमी झालेल्या आहेत. ते सादर केलेले डॉक्युमेंटसुद्धा बोगस असल्यासारखे आम्हाला आढळून आलेले आहेत, कारण त्याच्यावर 100 रुपयाच्या नोटरीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज बँकेत दिल्या जात नाही. बँकेच्या छोट्या गावातील शाखेच्या उद्घाटनाला किती खर्च येतो हे पाहिलं तर भले भले तोंडात बोट घालतील. लोहगाव शाखेच्या उद्घाटनासाठी 5,63,000, शेनगाव शाखेच्या उद्घाटनासाठी 2,63,000, तर किसान भवनच्या उद्घाटनासाठी 4,48,000चा खर्च केलाय. विशेष म्हणजे ATMच्या उद्घाटनासाठी थोडके नव्हे तर तब्बल 3,40,000चा चुराडा केलाय. लाखो रुपये अति खर्च होऊन राहिलेले आहे. 5-5 लाख रुपये एका शाखेमध्ये उद्घाटनाला खर्च होते, हे बरोबर नाही. शेतकऱ्याची बँक आहे आणि हे अध्यक्ष आणि आपले जे बँकेचे CEO आहे हे अति खर्च करून बँकेचा NPA वाढवलेला आहे आणि बँकेमध्ये सुद्धा अति खर्च चालू आहे. याच्यावर कुठंतरी आळा पाहिजे. एकीकडे शेतकरी लोक कर्ज घेऊन आत्महत्या करून राहिले आहे आणि आपल्या बँकेचं असं आवाढावा खर्च वाढवून NPA वाढवून राहिलेला आहे, हे चुकीचं आहे. हे पेंडाल जे खुर्च्या हे 5-5 लाख रुपये जे लावून जे खर्च करतात हे बोगस बिलं वगैरे माझ्या मानण्याप्रमाणे की बोगस बिलं असू शकते, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि हे खर्चावर कुठंतरी आळा बसायला पाहिजे आणि जे हे केलेलं आहे चुकीचं त्यांच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे. ही बँक अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या अधिवेशनात बँकेतील घोटाळ्यांबाबत तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला होता. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस दोषींवर कारवाई करणार का, हाच मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुरू झालेली सहकारी चळवळ पूर्णपणे डबघाईस गेल्याचं चित्र आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. अशा वेळी चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेत झालेला हा घोटाळा सरकार लक्षात घेईल का, हा प्रश्न आहे. सागर धोडकरसह प्रशांत कोरटकर, जय महाराष्ट्र, नागपूर.